ओमकार सानप हाताळत असताना पाहायला मिळाले. सेमीफायनलचा थरार आहे. एका बाजूला ओवी 11 ऐनवळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना शरदजी कचरे साहेबांचा विशेष सन्मान आपण या मुख्यमंचावरती करणार आहोत. सन्माननीय शरदजी कचरे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्यमंचावरती करतोय. आपलं हार्दिक स्वागत. पुढचाच बॉल, समोरचा बॉल जसा आला तसा फेकून दिलाय. निखिल पारवे महाडचा उजव्या हाताचा क्रीज गेलाय, त्यानं ठोकलाय. हा दमदार शानदार षटकार. निखिल पारवेच्या विरोधामध्ये पुढ्यात गोलंदाजी करणं म्हणजे दंडीस्त आहे. आणि होय, निखिल पारवे सध्याच्या घडीला दंडीस्त करत असताना पाहायला मिळालाय. थेट मारला प्रमोद शेठ यांच्या बॅनरवरती. 500 रुपयाचा अगदी ठरलाय. समोरचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. व्हॉलेंटियर इकडे जमायचं. व्हॉलेंटियरना विनंती आहे, स्टेज समोर या सगळे व्हॉलेंटियर. सन्माननीय भारतजी साळुंके साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एरळ गावाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे आपण नेहमी पाहिलं असे भारत साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आणि त्यांचा यथोचित असा मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. स्पर्धेचे जनक प्रमोद शेठ मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. एक असा सन्मान होतोय जो 5 रात्रीमध्ये जो गाणं आपल्याला दुमदुमत असताना मैदानावरती पाहायला मिळालं. म्हणजे ज्यांनी गाणं लिहिलं ते ज्यांनी गायलं असे देवकाणे गावचे सुपुत्र म्हणजे प्रमोद भोईर यांना मी विनंती करेन आपण पुढे या. आपला यथोचित मान सन्मान. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या व्यक्तीसाठी. रोह्याचा सुपुत्र आहे. देवकाणे गावातून येत असताना ज्याने ही कला जोपासली आहे आणि प्रमोद शेठ मस्कर साहेबांच्या वरती हे जे गीत लिहिलं आणि ते 5 रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला सुद्धा मिळालं. प्रमोद भोईर यांचा सन्मान आपण वाजवत असताना पाहायला मिळेल. ज्या वेळेला दुखापतग्रस्त होते प्रमोद, त्यावेळेला प्रमोद शेठ मस्कर साहेबांनी त्यांना मदत केली आणि होय, त्या भावना त्यांनी गाण्यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या आणि सुंदर गाणं आपल्याला पाहायला मिळालं. महेंद्र अंधेरे जर अर्धशतक पटकावतोय तर सुमित माबळे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे. बाहेर बाहेर चला. चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना पाहायला स्टेज मिळाला. समोरून पहिला बाजूला जा. कुपन दोन वाटणार आहे, बॉल. तिकडे जा. तिकडे जा. इकडे नका थांबू, तिकडे जा ना. रोज रूल माहिती आहेत तरी तुम्ही चुक्या करता. तिकडे जाऊन वाटा. चारी बाजूला जा. सगळ्यांनी लक्षात घ्या, लकी ड्रॉचं कुपन वाटप चालू झालेलं आहे. आमचा व्हॉलेंटियर येतील, त्यांच्याकडून तुम्ही कुपन घ्यायचं. घाई गडबड करू नका. बघा किशोर, कसं असतं की अनेक वेळेला आपल्याला अटॅकिंग फलंदाजी इतकी आवडते की आपण त्याच्या प्रेमात पडतो. म्हणजे आपल्याला त्या बॅटिंगचा इतका मोह होतो. आज निखिल पारवे बॅटिंगला आल्यानंतर असं वाटायला लागलं की आज सारं काही निखिलमय होणार आहे. पण इथे काय घडलं मैदानामध्ये? ओमकार सानपने एक असा चेंडू मैदानामध्ये टाकला ज्याच्यावरती फिंगर रोल्स केले. मैदानामध्ये विकेट मिळवणं गरजेचं होतं. ओवी 11 ऐनवाळ संघाच्या फलंदाजाला माघारी पाठवणं हे माझं कर्तव्य आहे, हे ओमकार सानपने मैदानामध्ये दाखवलं. आणि पहिला फलंदाज बाद झाला, निखिल बाद झालाय. धोक्याची घंटा या वेळेला जी त्यांच्या संघासाठी वाजणं गरजेचं होतं ती ओमकारने वाजवले. आणि आता 13 आकडा रोह्यामध्ये काही वेळा अशुभ मानला जातो, ते मैदानात पाहायला मिळालं. होय, डेफिनेटली यावेळेसचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न जिथे लॉंग ऑफचे फिल्डर बॉलवर येत असताना पाहायला मिळाले. थोडीशी खराब फिल्डिंग शुभम कदम त्या ठिकाणी पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील 2 धावा येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जिथे धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं. 15 धावा धावफलकावरती आहेत. डावाला सुरुवात खरं तर दमदार झाली होती. निखिल पारवेनं सुरुवात अगदी स्वप्नवत केली होती, परंतु प्रत्येक बॉलवरती तुम्हाला गोलंदाज ते संधी देणार नाही आहे. अशा वेळेला फसव्या गतीचा बॉल हाताळला, जिथे बॉलवरती फिंगर रोल केली, बॉलला जास्तीचं वळण दिलं होतं. समोर खेळण्याचा प्रयत्न केला, जिथे मिडल ऑफ द बॅट निखिल पारवे करू शकले नाही. मिडॉनमध्ये त्याचा झेल टिपलेला पाहायला मिळाला आहे. सध्याच्या घडीला परशुराम तिसरी रात्र खरं तर आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्यानं गाजवली होती. तो पहिल्या मॅचमध्ये 2 षटकार खेचत असताना पाहायला मिळाला. त्यानंतर 4 बॉलवरती 4 षटकार गैनीनाच्या विरोधामध्ये त्याच्या बॅटमधून आले होते. 6 बॉलमध्ये 6 षटकार लगवण्याचा विक्रम त्यानं देखील केला होता. यावेळी समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जिथे बंटी सानप याचा शेवटचा बॉल होता ज्यावरती एक सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला होता. षटक क्रमांक पहिलं बंटी सानप याच्या संपुष्टामध्ये आल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा. निखिल पारवे बाद झाल्यानंतर 16 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्या. दरम्यान आपल्या स्टेज समोर 2 अनोखे पाहुणे आलेले आहेत. तात्या विंचू आणि मोटू पतलू.
हात वर करायचा आहे दोघांनी पण, प्रेक्षकांना मानवंदना द्यायची आहे. दोघांचा देखील आकर्षक असा परफॉर्मन्स आपल्याला इथे पाहायला मिळेल. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय, जिथे 16 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. चांगल्या दर्जाचा खेळ निखिल पारवेचा राहिला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवरती उभं राहणं देखील फार महत्त्वाचं होतं. या हंगामामध्ये खेळत असताना चांगल्या दर्जाचा खेळ रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याचा राहिला, ज्यानं बेस्ट बॅटरची बाईक जिंकली होती. याही स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाचा तो खेळ करत असताना पाहायला मिळाला. तुम्ही ऑन स्क्रीन रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून पाहू शकता. तात्या विंचू आणि मोटू पतलू ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याही वेळेला हा प्रेक्षकांचा जनसमुदाय आज या मैत्री चषकाच्या भव्य पर्वामध्ये येत असताना पाहायला मिळाला. अल्लोट गर्दी प्रेक्षकांची या स्पर्धेसाठी राहिली आहे. जिथे जागा मिळेल तिथे सगळे प्रेक्षक बसलेले पाहायला मिळाले. या स्पर्धेचा आनंद घेतात, कारण की आज या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण दिवस आहे. 5वी रात्र, अंतिम रात्र आपल्या भेटीला आली आहे. दमदार असं हे नेतृत्व, रायगड रत्न सन्माननीय आदरणीय प्रमोद शेठ मस्कर साहेब यांचं होल्डिंग देखील आपण पाहिलं ऑन स्क्रीन. हा जनसमुदाय, आज प्रेक्षकांची अल्लोट गर्दी या मैदानावरती होत असताना पाहायला मिळाली आहे. हे प्रमोद शेठ अनंतराव मस्कर यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्याही पलीकडे मैत्री चषकावरती असलेलं प्रेम पाहायला मिळालं आहे. यावेळी बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, जिथे एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर बॉलपर्यंत येत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील परशुराम अंधेरेला एक सिंगल मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आयकॉन चंदन तलवार पाहायला मिळाले. खरं तर पहिली रात्र या ऑलराऊंडर खेळाडून गाजवली होती, त्यांना आपलं अष्टपैलुत्व गाजवलं होतं. ॲज अ आयकॉन नेरूळमधून येत असताना चांगल्या दर्जाचा खेळ या खेळपट्टीवरती ज्यानं साकार केला होता आणि पहिल्या रात्रीचा हिरो देखील तो राहिलेला पाहायला मिळाला होता. या मॅचमध्ये, महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तो अगदी आत्मविश्वासानं आलाय. त्याचा आत्मविश्वास पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला. परशुराम अंधेरे, ज्याला मानगावचा हेलिकॉप्टर बॉय म्हटलं जातं, त्याला व्हाईट यॉर्कर हातळून त्यानं मैदानाच्या आतमध्ये थांबवलेलं पाहायला मिळालंय. परंतु महेंद्र अंधेरे सध्याच्या घडीला रायगडातील हे महत्त्वाचं नाव, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यानं आपल्या नावाला आणि आपल्या गावाला ओळख निर्माण करून दिली आहे, तोच मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आला आणि त्यांचा मधोमध पकडला गेलाय. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये महेंद्र अंधेरे बाद. मार्कवरती आला. जसे बॅटर शफल झाले तसे अगदी मधल्या यष्टीवरती चेंडू हातळला होता. त्यानंतर पायचीच्या स्वरूपामध्ये बॅटर महेंद्र अंधेरे बाद होत असताना पाहायला मिळाले. जे आयकॉन खेळाडू खेळत आहेत ना, चंदन तलवार, मॅन फ्रॉम मुंबई म्हणा, मॅन फ्रॉम नेरूळ म्हणा, या वेळेला आज मैदानामध्ये एका अष्टपैलुत्व खेळ पहिल्या रात्री त्यांनी केला. आणि हा खेळ किती वाखाणण्याजोगा आहे ना. म्हणजे बघा, अनेक सारे खेळाडू असतात की जे बॅटर म्हणून फेमस होतात, अनेक सारे खेळाडू बॉलर म्हणून फेमस होतात, पण फार कमी खेळाडू अलीकडच्या काळात अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई क्रिकेटमध्ये असणारी विजिगुषी वृत्ती ज्याला म्हणतात, जी खडूस वृत्ती आहे ना, ती आज मैदानामध्ये आपण अनुभवली. चंदन तलवार गोलंदाजीला आल्यानंतर महेंद्र अंधेरे तुफान फॉर्ममध्ये आहेत, पण महेंद्र अंधेरे विशेष करून 2 प्रकारचे स्ट्रोक खेळणार. एक आयदर ते वाईडेस्ट मिड विकेटला खेळायला जाणार किंवा त्याच वेळेला ते फ्रंट ऑफ द विकेट खेळायला जाणार. मग त्यांच्यासाठी एखादा असा लेग ब्रेक टाकूया का किंवा ब्रेक टाकूया का किंवा आपल्याकडे असणारा जो बेस्ट चेंडू आहे तो टाकूया का. एव्हरी बॉल हॅज अपॉर्च्युनिटी, अशा प्रकारे जो विचार करणं गरजेचं असतो ना, चंदन तलवारने आज मैदानामध्ये केलाय. आणि म्हणूनच मुंबई क्रिकेटली खडूस वृत्ती आज मैदानात पुन्हा अनुभवायला मिळाली. होय, डेफिनेटली. यावेळेसचा बॉल साहिल गुडेकरच्या विरोधामध्ये चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केली जाते. यास तिसऱ्या पंचाने रेफर देखील केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी देखील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करीत आहोत. हे मुख्य व्यासपीठ आणि या व्यासपीठावरील उपस्थित सगळे आपले लाडके मान्यवर, ज्यांच्या येण्यानं या स्पर्धेला खरी तर शोभा येत असताना पाहायला मिळाली आहे. मैत्री चषकचं हे भव्य पर्व आपल्या भेटीला आलंय. रायगड रत्न सन्माननीय आदरणीय
प्रमोद शेठ आनंदराव मस्कर साहेब यांच्या माध्यमातून आणि गोवा रायडर्स ग्रुप यांच्या आयोजनातून एक बहारदार अशी स्पर्धा मैत्री चषक 2026 हे भव्य पर्व आपल्या भेटीला आलंय. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा राहिला, जिथे पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते, जिथे एका बाजूला संघ खेळत असताना ओबी 11 पन्हाळकर नावे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई खामजाई खाम आणि त्यांच्या विपक्ष सोबत खेळत असताना जोगीरदेव पोस्टाची वाडी हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. त्याही वेळेला तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. या बॉलवरती एक्झॅक्ट काय घडलं होतं, खरं तर विकेटवरती बॅट आपटली होती. बॅट आणि बॉलचं काहीसा तितकासा संपर्क झाला नव्हता. नॉट आऊटचा इशारा यावेळेला पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. खरं तर संदीप सरांनी म्हटलं होतं की मुंबईचे गोलंदाज म्हटलं की खडूस वृत्ती त्यांची सातत्यानं पाहायला मिळते. बघा स्ट्रॅटजीज त्यांना आखल्या होत्या आणि भुऱ्या अंधेरे ज्या वेळेला स्ट्रायकर इनला आला त्यावेळेला त्यांना अगदी खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला होता, ज्यावरती महेंद्र अंधेरेला कोणत्याच रूपाचं उत्तर सापडलं नव्हतं. यावेळेला जसे साहिल गुडेकर आले त्याच्या विरोधामध्ये चांगला चेंडू त्यानं मैदानाच्या आतमध्ये हाताळला. व्हाईट यॉर्करकडे तो गेला होता, कारण की त्याला माहिती आहे डॉट बॉलचा रेशो वाढवला की प्रतिस्पर्धी बॅटिंग करणारा संघ आपोआप दडपणामध्ये येईल. ती स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये चंदन तलवार राखत असताना पाहायला मिळालाय. पहिल्या 3 बॉलमध्ये यशस्वीरित्या गोलंदाजी केली आहे, फक्त 1 धाव तो खर्च करतोय. यावेळेसचा बॉलर बाटना खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर वेगाने येते असताना पाहायला मिळाले, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौका. बघा क्षेत्ररक्षकाची ही चुकी आपल्याला किती अंगलट आणू शकते हे चंदनला सुद्धा माहिती आहे आणि डेस्परेटली तो वैतागलेला पाहायला मिळाला होता. कारण अशा वेळेला मैदानात जेव्हा आपण आपलं स्वतःचं 200% देतोय तेव्हा क्षेत्ररक्षकांकडून साथ मिळणं गरजेचं होतं, जी मिळाली नाही. यावेळेसचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे स्वतः गोलंदाज बॉलवरती असताना पाहायला मिळालं. साहिल गुडेकर म्हटलं की गत वर्षाची मानगाव प्रीमियर लीग या खेळाडूंना गाजवली होती. मालिकावीराची बाईक त्यानं आपल्या नावे केली होती. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. चंदन तलवारला तुम्ही पाहू शकता. मुंबईच्या नेरूळचा खेळाडू अष्टपैलुत्व ज्यानं नेहमीच गाजवलंय, स्वतःला सिद्ध केलं आणि सध्याच्या घडीला सर्वाधिक प्रसिद्धीच्या झोतामध्ये असणारा खेळाडू आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला आहे. चंदन तलवार त्याचं नाव आहे. बघा पहिला 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, त्याही पलीकडे महेंद्र अंधेरेसारख्या एका मोठ्या बॅटरला त्यानं बाद केलाय. षटकातील अंतिम बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. या बॉलवरती देखील बॅटरकडे कोणत्याही स्वरूपाचं उत्तर सापडत नाहीये. यावेळेला साहिल गुडेकरला 4ही मुंड्या चित केलेलं पाहायला मिळालंय. पहिला 12 बॉलचा खेळ, जिथे धावफलकावरती धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करून दिली निखिल पारवेनं. पहिल्या 3 बॉलमध्ये तो खरं तर बंटी सानपच्या विरोधामध्ये तुटून पडला, परंतु बंटी सानप देखील कमी नाहीये हे त्यानं मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवलं. त्यानं स्वतःला प्रूव्ह केलं होतं. निखिल पारवेच्या विरोधामध्ये फसव्या गतीचा बॉल त्यानं हाताळला आणि एक मोठी सफलता त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली. जशी षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली, चंदन तलवार आले गोलंदाजीला. ते मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 हाताळत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि त्याही पलीकडे परशुराम अंधेरेला त्यानं थांबवलं. त्यानंतर साहिल गुडेकरला त्यानं थांबवलं आणि त्याही पलीकडे एक महत्वाची विकेट, जिथे महेंद्र अंधेरेला त्यानं आपल्या षटकामध्ये बाद केलं होतं. 21 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 म्हटलं की मैत्री चषक चॅलेंजिंग ओमेगा ओव्हर ज्याला आपण म्हणतोय, ते ओमेगा ओव्हर हाताळण्यासाठी तिसरं षटक गोलंदाज रोहन सानप याच्या हातामध्ये सुपूर्द केलेलं पाहायला मिळालंय. एक महत्वाचा गोलंदाज म्हणून ज्यानं नेहमीच चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे, किंबहुना वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये ज्यानं स्वतःला सिद्ध केलं, ज्यानं रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्या कोलारचं क्रिकेट चांगल्या दर्जाचं आहे हे दाखवून दिलं होतं, तोच रोहन सानप सध्याच्या घडीला षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेला पाहायला मिळणार आहे. हे प्रेक्षकांचा जनसमुदाय आणि त्याही पलीकडे मोटू यांच्या समवेत फोटोचा मनमुराद आनंद घेत असताना आमचं कोलारचं प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक, किंबहुना क्रिकेटला जाणणारं आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक आहे. मैदानाच्या आतमध्ये या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु विद्युत तारेला चेंडू लागल्या कारणानं इथे मात्र चेंडूला मृत घोषित केलं गेलंय. या बॉलवरती कोणत्याही स्वरूपाचा धाव मिळणार नाहीये, किंबहुना हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये. रोहन सानपचा पहिलाच बॉल परशुरामच्या रडारमध्ये आला, परंतु मैदानाच्या आतमध्ये नशिबानं साथ दिली आहे. आणि असं देखील म्हटलं जातं ना की
किस्मत हमेशा बहादुर का साथ देती है. सध्याच्या घडीला किस्मत आहे, नशीब आहे टीम खामजाई खाम पोस्टाची वाडी या संघाचं. धावा या बॉलवरती मिळणार नाहीये. चेंडू मृत घोषित ठरलेला पाहायला मिळाला. परशुराम अंधेरे आता मात्र नव्यानं या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये सुरुवात करत असताना पाहायला मिळणार आहे. आदरणीय सन्माननीय सगळ्यांचं लाडकं नेतृत्व अमितजी घाग साहेब इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मी अमित घाग साहेबांना विनंती करेन आपण या मुख्य मंचावरती आपलं हार्दिक 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 असं स्वागत. पहिलाच बॉल जिथे रोहन सनम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला. उजव्या एसटीच्या बाहेर टाकण्याचा त्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु जास्तीचा बाहेर पाहायला मिळाला. जिथे व्हाईट बॉल इथे असताना पाहायला मिळतोय, जिथे 22च्या अंकावरती सध्याच्या घडीला धावफलक पाहायला मिळणार आहे. 22 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये पहिलाच बॉल जिथे अपवाद राहत असताना पाहायला मिळाला आहे. त्याही पलीकडे रायगड रत्न ज्यांना आजच्या दिवसामध्ये पुरस्कार प्राप्त झाला असे अमित दादा घाग यांचं देखील शुभागमन होत असताना पाहायला मिळतं. वेलकम आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल, जिथे धावफलकावरती धावा 23 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. साहिल गोडेकर आणि आता परशुराम या दोन्ही बॅटरच्या खांद्यावरती जबाबदारी येऊन टिपले टीम OB11 ऐनवळ न्हावे पन्हाळघर या संघाची. बघा एका बाजूला माणगाव तालुक्याचं क्रिकेट पाहायला मिळालं, तर एका बाजूला रोह्याच्या कोलारचं क्रिकेट पाहायला मिळतोय. 3 षटकार येतात, तर सन्माननीय आदरणीय प्रशांतजी खामकर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक दिले गेले. तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. साहिल गोडेकरच्या विरोधामध्येचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कोईना बॉल उसळी घेत असताना पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उसळलेला बॉल थेट विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. इथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आल्यानंतर धावफलक थांबला जाईल. आता मात्र रोहन सानपच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. टिचून मारायची गोलंदाजी करणं, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं, त्याही पलीकडे परफेक्ट यॉर्कर हाताळणं आणि धावा कमीचा खर्च करणं हे रोहन सानपचं काम राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो स्वतःला सिद्ध करतोय. यावेळेसचा बॉल आणखीन एक जास्ती गतीचा पाहायला मिळाला. स्वतः पडतोय, जोडतोय, परंतु संघासाठी धावा थांबवत असताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये चॅलेंज कंप्लीट होऊ द्यायचं नाहीये. समोर बॅटिंग करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास या पहिल्याच पूर्वार्धाच्या काळामध्ये ढासळायचा आहे. या हेतूनं तिकट मारायची गोलंदाजी रोहन सानप यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिले 3 बॉल चांगल्या दर्जाचे, फक्त 2 धावा या षटकामध्ये आतापर्यंत येत असताना पाहायला मिळाल्यात. 3 बॉलमध्ये रोहन सानप फक्त 2 धावा खर्च करतोय. बॅटिंग करणाऱ्या परशुराम अंधेरीला तो थांबवतोय. बॅटिंग करणाऱ्या गत वर्षाची मानगाव प्रीमियर लीगची बाईक जिंकणाऱ्या साहिल गुडेकरला थांबवणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धारदार पाहायला मिळाली आहे. ही गोलंदाजी होणं फार गरजेची आहे, कारण की चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रमोद शेठ आनंदराव मस्कर साहेब यांच्या माध्यमातून आयोजन केली जाणारा हा मैत्री चषकाचा दैदीप्यमान सोहळा आहे. आणि होय, या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला, आपल्या गावाला फायनल पर्यंत घेऊन जायचं आहे. या हेतून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी रोहन सानप करत असताना पाहायला मिळाले. परंतु साहिल गुडेकरला देखील दाखवून द्यायचं आहे, आपण देखील मानगाव तालुक्यापासूनचा प्रवास इथपर्यंत केलाय. तो कशासाठी केलाय? मोठे फटके खेळण्यासाठी केलाय. परंतु रोहन सानप या षटकामध्ये ते करू देणार नाहीये हे सांगत असताना प्रत्येक बॉलवरती तो पाहायला मिळाला. तो अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. तो बॅटिंग करणाऱ्या संघाला डॉमिनेट करत असताना सध्या पाहायला मिळाला. तो सुसाट सुटलाय. तो भन्नाट वेगानं मैदानाच्या आतमध्ये सुटलेला पाहायला मिळालाय. तो धावा खर्च करणार नाहीये. पहिल्या 4 बॉलमध्ये आल्या 2. आता 2 बॉलमध्ये चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी धावा बनवायच्यात 12. अर्थात 2 बॉलमध्ये 2 षटकार येणं देखील गरजेचे राहणार आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जिथे फिल्डर लॉंग ऑफचे वाईडिश लॉंग ऑफला इथे असताना पाहायला मिळाले. शुभम कदम थोडीशी फंबलिंग झाली, परंतु सिंगलच्या पलीकडे तुम्हाला काही या बॉलवरती मिळणार नाहीये. वर्चस्व गाजवलं, पुरेपूर वर्चस्व या चॅलेंजिंग षटकामध्ये गाजवलंय रोहन सानप या गोलंदाजानं. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्या. आता एका बॉलमध्ये 11ची आवश्यकता. चॅलेंज कंप्लीट करायचंय. आपल्या संघाला बोनस स्वरूपाच्या 5 धावा मिळवायच्या, तर 11 धावा बनवाव्या लागतील. जर गोलंदाजानं चुकी केली तर असा कारनामा मैदानाच्या आतमध्ये केला जाईल, परंतु त्या चुकीचं संधीमध्ये रूपांतर करावं लागणार आहे. पुढचाच बॉल, समोरचा बॉल, बॅटची कडा, मोठी विकेट मिळेल का? पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे. यस, पंचांचा इशारा आलाय. OUT आउट. मानगावचा हेलिकॉप्टर बॉय परशुराम अंधेरे बाद.
संख्या तब्बल 24 अंकावरती पाहायला मिळाले, जिथे 5 धावा आपण मायनस केल्या. 19 धावा 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. 19 धावा धावफलकावरती. तत्पूर्वी आपण नेक्स्ट मॅच टॉससाठी देखील विनंती करूयात. एका बाजूला संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे स्वयंभू धावीर महाराज असोसिएशन आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण या मॅचचा पहिला पूर्वार्धाचा डाव समाप्ती होताच लगेच टॉससाठी देखील यायचं आहे. 18 बॉलचा खेळ 19 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. बॅटिंग करणाऱ्या संघाला खरं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये 18 बॉलमध्ये डॉमिनेट केलं गेलं. पहिल्या षटकामध्ये रोहन सानपचे छोटे बंधू बंटी आले होते. बंटीनं निखिल पारवेसारखे एका महत्वाच्या बॅटरला बाद करण्यामध्ये तो सक्षम राहिला. षटक क्रमांक 2 मध्ये आयकॉन चंदन तलवारचा दबदबा पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 कोणी हाताळायचं चॅलेंजिंग ओव्हर स्वतःवरती रोहन सानपने जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी लिहिली या मैदानाच्या आतमध्ये पेललेली देखील आपण पाहिली आहे. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी या षटकामध्ये फक्त आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. आराध्य योगेश सानप, आपण कुठे असाल तर स्टेज जवळ या. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये फक्त रोहनने 3 धावा खर्च केलेल्या आपण पाहिल्या. 19-18 बॉल मध्ये बनवल्या गेल्यात. आता 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. सचिन करकरे, पिट्टू आणि साहिल गुडेकरची जोडी मैदानाच्या आतमध्ये या उर्वरित 12 बॉल मध्ये कोणत्या स्वरूपाचा खेळ करते, कोणत्या स्वरूपाचे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे ते देखील पाहणं या मॅच मध्ये महत्वाचं राहील. परंतु षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती शुभम कदम, वेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलंय, किंबहुना पोस्टाची वाडी या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ज्यानं सातत्यानं निर्विवादपणे वर्चस्व गाजवलंय तोच गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिलाच बॉल पुलर लेन चालण्याचा प्रयत्न राहिला होता, जिथे ड्राईव्ह करत असताना पॉईंटच्या दिशेमध्ये बॅटर पाहायला मिळाले. एक सिंगल पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न आणि बघता बघता या बॉलवरती 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. या दोनच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं गेलं, जिथे धावफलकावरती 21 धावा सध्याच्या घडीला येत असताना पाहायला मिळतात. साहिल गुडेकर जोवर मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोवर तो मोठ्या स्वरूपाची धावा संख्या बनवू शकतोय. ती क्षमता या खेळाडूकडे आहे. मोठे फटके खेळणे किंबहुना इनिंग बिल्ड करणं, मोठ्या धावा संख्येचा नक्कीच उभार करणं यासाठी खेळाडू जाणले जातात. सध्याच्या घडीला साहिल गुडेकरकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. समोरचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीये. बॅटच्या मध्यभागी हा चेंडू घेऊ शकला नाहीये. यावेळेस देखील एक सिंगल या बॉलवरती दसरा पाहायला मिळते. सिंगलला आता काम चालणार नाहीये. जर तुम्हाला याच मॅचमध्ये पहिल्याच पूर्वार्धामध्ये मोठा टेम्पो सेट करायचा आहे तर मोठे फटके आता या उर्वरित 10 बॉलमध्ये येणं गरजेचं आहे. समोर गोलंदाज कोण आहे हे पाहायचं नाहीये. आता गोलंदाज कोणत्या स्वरूपाचा चेंडू टाकतोय हे पाहायचंय. DRSचा कॉल आहे. DRSचा कॉल रिव्ह्यूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सर कोणत्या स्वरूपाचा रिव्ह्यू आहे? ओके, कोणत्या शैलीमध्ये गोलंदाजी केली याची शहानिशा इथून मात्र केली झाली. योग्य रीतीनं हा चेंडू पाहायला मिळेल का याची आता शहानिशा आमचे तिसरे पंच आणि रोहा स्पोर्ट्सची टेक्निकल टीम या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची इथून मात्र मदत घेतली जाते. हा बॉल गोलंदाजानं वैद्य शैलीनं हाताळलाय की अपवाद पद्धतीने हाताळला याची शहानिशा रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती केली जाणार आहे. आमचे तिसरे पंच गणेश बाविस्कर सर या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळतील. यस, योग्य दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शुभम कदम हाताळण्यासाठी जाणले जातात. सध्याच्या घडीला त्यांच्या विरोधामध्ये चॅलेंज केलं होतं परंतु चॅलेंज फेटाळलं गेलं. योग्य रीतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती दसरा पाहायला मिळाला. 3 गडी बाद झालेत. आता पिंटू सचिन करकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. बघा, मुंबईचं चांगल्या दर्जाचं क्रिकेट, त्याही पलीकडे मानगाव तालुक्याचं क्रिकेट या खेळाडूंनी देखील गाजून सोडलंय. सध्या ते चालेत. समोरचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न रोहन सानप लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल पर्यंत दसरा पाहायला मिळाले. या बॉलवरती एक सिंगल येईल. सिंगलच्या पलीकडे या चेंडूवरती देखील तुम्हाला काही मिळणार नाहीये. शुभम कदम देखील टिचून मारायची गोलंदाजी करतोय. तो बॅटरचं फुटवर्क ओळखतोय. तो बॅटर कोणत्या स्वरूपाचा फटका खेळणार आहे, त्याच्या विरोधामध्ये कोणत्या दर्जाची गोलंदाजी करायची आहे किंवा कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे हे सगळं काही त्यानं जाणलंय आणि त्यानंतर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे.
फुल टॉस बॉल अडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न, पॅटर्न बॉलचं प्रॉपर कनेक्शन होणार नाहीये. पंचांचा इशारा लेग बाईस येत असताना पाहायला मिळाला, जिथे एक सिंगल याही बॉलवरती आले. शुभम कदम चांगल्या दर्जाची गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना पाहायला मिळालाय. शुभम कदमवरती विश्वास दाखवला बघा. पोस्टाचे वाडी संघाचं क्रिकेट खेळत असताना फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं आणि सध्या चांगली कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल चांगला फटका पिंटू यांच्या बॅटमधून पाहायला मिळतो, जिथे पॉईंटच्या फिल्डर वेगानं बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळालं. थोडीशी बम्बलिंग झाली, त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला गेलाय. यस, बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खरा प्रदर्शनानंतर चौकार, 4 धावा. चांगला फटका सचिन यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु फिल्डर पोहोचले होते. फंबलिंग झाली, बॉल होता तो निसटला आणि अशा वेळेला थेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर धावफलक फ्लाय झालं, जिथे धावफलकावरती धावा 28 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. रायगड रत्न तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. एका बाजूला प्रमोद शेठ, आनंदराव मस्कर साहेब आणि त्यांच्या जोडीला आणखीन एक रायगड रत्न, आपल्या रोह्याचा अभिमान, आपल्या रोह्याचा स्वाभिमान अमितजी घाग साहेब आपल्याला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेसचा बॉल आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल, तत्पूर्वी रोहन आलेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा चौक. चला, पाण्याची मागणी केली, लगेच पाण्याची पूर्तता देखील करा. विनंती आहे, चला पाण्याची मागणी केली, पाण्याची पूर्तता करा लगेच मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आला. 24 बॉलचा खेळ झाला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती आल्या. साहिल गुडेकर संघर्ष करत असताना खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. 11 बॉल त्याने फेस केले, 8 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. पिट्टू आले, परंतु पिट्टूला चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. तो सेट होऊन आला, तो मैदानाच्या आतमध्ये चांगले फटके खेळत असताना पाहायला मिळाला. तो ताकदीचे फटके खेळत नाहीये, तो मैदानाच्या आतमध्ये तंत्रशुद्ध फटके खेळतोय. तो गॅप शोधतोय मैदानाच्या आतमध्ये आणि अशा वेळेला अचूक मारा त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले, जिथे 24 बॉलच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. शेवटचा अंतिम षटक येणं बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये कोणत्या स्वरूपाच्या धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, किंबहुना शेवटच्या षटकामध्ये कोणत्या स्वरूपाचे गोलंदाज असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. हे मुख्य व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सगळेच आपले लाडके मान्यवर उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले. हे सगळे मान्यवर आले आणि या स्पर्धेला एक वेगळीच ऊर्जा येत असताना पाहायला मिळाली. काही वेळापूर्वी आपण वीर दमदार आमदार महेंद्र शेठ दळवे यांना देखील पाहिलं होतं. त्याही पलीकडे हिंद केसरी बकासूरला देखील आपण या मैदानावरती पाहिलं होतं. अगदी प्रेक्षकांचा जनसमुदाय या मैदानावरती उपस्थित राहिलेला पाहायला मिळाला होता. त्याही पलीकडे तात्या विंचू आणि मोठुकी जोडी आज मैदानाच्या आतमध्ये या संभेच्या क्रिकेटच्या पंढरीवरती सुपर हिट ठरत असताना पाहायला मिळतीये. प्रेक्षकांचा विचार या स्पर्धेच्या वतीनं केला गेला. बघा, प्रेक्षकांसाठी आपण या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉचं देखील कुपन ठेवलेले आहेत. त्याही पलीकडे हायवा कॅचसाठी आजच्या रात्रीमध्ये 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाणार आहे. जशी जशी स्पर्धा पुढे गेली तसं तसं पारितोषिकांमध्ये वाढ झालेली आपण पाहिली. पहिल्या रात्रीमध्ये 100, दुसऱ्या रात्रीमध्ये 200, तिसऱ्या रात्रीमध्ये 300, चौथ्या रात्रीमध्ये 400 आणि 5व्या रात्रीमध्ये हायवा कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेम कदम दाखल झालेला पाहायला मिळाला. जोगीरदेव पोस्टाची वाडी या संघाचं नेतृत्व करत असताना एक जेन्युअल ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं. तोच सध्याच्या घडीला प्रेम आलाय. प्रेमचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा राहिला, जिथे ड्राईव्ह करण्यास बॅटरला भाग पडलं होतं. या बॉलवरती देखील सागर गुडेकर याच्या बॅटमधून सिंगलच येत असताना पाहायला मिळणार आहे.
त्याच वेळेला व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर सन्माननीय अतिश इंगळे साहेब इथे उपस्थित राहिले. साहेबांना विनंती असेल की साहेब या पण पुढे आपला देखील आदरणीय सन्माननीय प्रमोद शेठ यांच्या शुभातानं यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस बॉल अडबा बाटणा खेळण्याचा प्रयत्न राहिलो होता सचिन करकेरेचा. एक सिंगल पूर्ण दुसऱ्या धाव्यासाठी बॅटर परतलेत, कारण की सचिन जास्तीचा काळ स्ट्रायकर एंडवरती या शेवटच्या षटकामध्ये राहणं फार महत्त्वाचं आहे, कारण की तो चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. जर संघाला धावा हव्यात तर सचिन जास्तीचा वेळ स्ट्रायकर एंडवरती देखील असणं फार महत्त्वाचं राहणार आहे. 35 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या 2 बॉलमध्ये प्रेम कदम 3 धावा खर्च करत असताना पाहायला मिळालेत. परंतु प्रेम कदमचं हे षटक कॅपिटलाइज कशा पद्धतीने होईल या गोष्टीचा विचार खेळपट्टीवरती करावा लागणार आहे. जर तुम्हाला पहिल्या पूर्वार्धामध्ये जास्तीच्या धावा हव्यात तर प्रेमचा तिसरा बॉल, समोरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा पण एकदा प्रयत्न बॅटर सचिनचा पाहायला मिळतो. सिंगल येते, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल. थांबवलंय, स्पष्ट नकार दिलाय साहिल गुडेकरने, कारण की त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. तो चांगल्या दर्जाचे फटके शेवटच्या षटकामध्ये खेळू शकतोय, कारण की जास्तीचे बॉल त्यानं मैदानाच्या आतमध्ये फेस केलेत. धावा आल्या नाही त्याच्या बॅटमधून काही हरकत नाही आहे. याच्या आधी काय घडलं याच्याशी काही हरकत नाही आहे. परंतु संघासाठी आता काय करायचं आहे, संघाला आता कोणत्या स्वरूपाच्या धावांची गरज आहे, या गोष्टीचा विचार मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आता 3 बॉल बाकी आहेत. या 3 बॉलमध्ये कशा प्रकारे मोठे फटके येतील या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाण्याचा गोलंदाज प्रेमनं भाग पडलं. स्लोवर वन फसव्या गतीचा चेंडू हाताळला. त्याही पलीकडे लेग कटरचा तो वापर करत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती देखील साहिल गुडेकरला सिंगल घेण्यास मैदानाच्या आतमध्ये भाग पडलाय. सिंगल आल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या तब्बल 37 अंकावरती पाहायला मिळते. रोहा तालुका विद्यार्थी संघटनेचे युवक अध्यक्ष सन्माननीय शंतनू रटाटे इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. त्यांना विनंती करू आपण या मुख्य मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे सगळ्यांचं. सगळेच प्रमुख उपस्थित मान्यवर आजच्या अंतिम रात्रीमध्ये उपस्थित राहिल्यात. सेकंड लास्ट बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जिथे पॉईंटच्या डोक्यावरून हा चांगला फटका खेळत असताना बॅटर पाहायला मिळाले. पॉईंटचे फिल्डर आलेत बॉलपर्यंत, चांगली फेकी राहिली. एक सिंगल पूर्ण दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न राहिला आणि या बॉलवरती देखील धावा येत असताना पाहायला मिळाल्या. तब्बल 2 आल्या. 2च्या मदतीनं धावफलक 39 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष केला खरं तर टीम कामजाई काम श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी या संघानं. बघा समोरचा संघ मातबर संघ राहिला होता. तिसऱ्या रात्रीमध्ये चांगला खेळ या संघानं केला होता. आता संघाला थांबवायचं तर स्ट्रॅटेजीज मैदानाच्या आतमध्ये आखाव्या लागतील. वेगवेगळ्या पद्धतीच्या रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखल्या गेल्या. त्यानंतर त्या रणनीती मैदानाच्या आतमध्ये रनात उतरवल्या आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला डॉमिनेट केलं. यावेळेस बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट करू शकले नाही. बॅटच्या स्टिकरवरती आलाय बॉल, उंचीमध्ये पाहायला मिळाला. फिल्डर आले बॉलचा खाली, विकेट किपर परंतु जज करू शकले नाही आहेत. झेल सुटल्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेला DRSचा कॉल पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालाय. दुसरी धाव घेत असताना बॅटर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचलेत की नाही याची आता शहानिशा रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून केली जाणार आहे. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शंतनूजी महाडिक साहेब, रायगड रत्न अमितजी घाग साहेब, रायगड रत्न या स्पर्धेचे प्रायोजक सन्माननीय आदरणीय प्रमोद शेठ आनंदराव मस्कर साहेबांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. त्यांच्या समेत तानाजी शेठ देशमुख साहेब देखील या प्रमुख अतिथी मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले. सगळे प्रमुख उपस्थित मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती दुसरी धाव घेत असताना बॅटर पोहोचलेत की नाही याची शहानिशा इथून मात्र केली जाणार आहे. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते, जिथे रोहा स्पोर्ट्स ही वाहिनी देखील चांगल्या दर्जाचं काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये करत असताना पाहायला मिळाली आहे. चांगलं टेलिकास्टिंग, चांगलं ब्रॉडकास्टिंग, चांगलं कॅमेरा वर्क, चांगली क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून मेंटेन ठेवली. या स्पॉन्सरचा इशारा OUT आउट. शेवटच्या बॉलवरती तुम्हाला सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर 40 अंकावरती पाहायला मिळणार आहे. 40 धावा झाल्या, 4 गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या पूर्वार्धाचा डाव झाला, तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. या बॉलवरती एक्झॅक्ट काय घडलं होतं. चांगल्या दर्जाचं कॅरी केलं विकेट किपरनं आणि त्यानंतर अगदी यष्टांवरती योग्य रीतीनं बॉल लावला गेला. त्यानंतर धावबादच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होत असताना पाहायला मिळाले. हर्षल मुंडे आपण व्यासपीठाकडे संपर्क करा. हर्षल. त्याच वेळेला आशिषजी कोठारे साहेब आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठावरती असणारे मान्यवर आज ज्यांना रायगड रत्न पुरस्कार देऊन गौरव सुद्धा करण्यात आला, असे भारतीय जनता पार्टीचे
अमितजी घाग या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती होईल. आदरणीय प्रमोद शेठ यांच्या शुभ हस्तेच हा सन्मान करण्यात येतोय. अमितजी घाग हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. शंतनुजी रटाटे यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत शंतनू रटाटे यांचा सुद्धा या व्यासपीठावरती सन्मान करण्यात येतोय. हेमंतजी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या व्यासपीठावरती ते उपस्थित झालेले आहेत. मी स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय प्रमोद शेठ यांनाच विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हेमंतजी यांचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ही सारी मान्यवर मंडळी गेल्या 5 रात्री आपल्याला जी वेगवेगळ्या विभागातील आणि वेगवेगळ्या स्तरातील लाभलेली आहेत त्यांचा सन्मान आपण करतोय. आराध्य योगेश साहेब कुठे असेल तर स्टेजकडे यायचे, तुझे पप्पा वाट बघतायत. आशिष कोठारी हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सन्मान करूया. आशिषजी कोठारी येथे उपस्थित झालेले आहेत. मी आदरणीय प्रमोद शेठ यांनाच विनंती करतो की आपण आशिषजी कोठारी यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मैत्री चषकाच्या निमित्तानं ही सारी मान्यवर मंडळी कोणी सामाजिक क्षेत्रातील आहे, कोणी वैद्यकीय क्षेत्रातील आहे, कोणी राजकीय क्षेत्रातील आहे, कोणी शैक्षणिक क्षेत्रातील आहे, कोणी क्रीडा क्षेत्रातील आहे, कोणी सांस्कृतिक क्षेत्रातील आहे. या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींचा आज या व्यासपीठावरती सन्मान होतोय आणि किंबहुना त्यांच्या कार्याला हा बहुमान दिला जातोय. कारण ही सारी मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च कामगिरी करत असतात आणि त्यानिमित्तानं आदरणीय प्रमोद शेठ यांनी हा एक नवीन पायंडा या ठिकाणी घातलेला आहे आणि किंबहुना ही जी सुरुवात करण्यात आलेली आहे ती सुद्धा अतिशय आकर्षक आहे. रोहा तालुका आणि त्याच वेळेला येथे उपस्थित प्रत्येक क्रीडा रसिकाला जेव्हा क्रिकेटची पर्वणी आपल्याला लाभते, क्रिकेटची पर्वणी जेव्हा आपल्याला लाभलेली आहे तेव्हा त्याच्यामध्ये हे सगळे एलिमेंट्स या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळाले. वळूया मैदानाकडे. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि आता उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होणार. 40 धावा ओवी 11 ऐनवाळ नावे पनाळगर संघाने बनवल्या आणि खांब पोस्टाची वाडी संघाला 41 धावांचं आव्हान घेऊन ते मैदानामध्ये आलेले आहेत. प्रेम कदम आणि चंदन तलवार ही सलामीची जोडी मैदानामध्ये. चंदन तलवारने आज अ बॉलर म्हणून फार आपल्याला खुश केलेलं पाहायला मिळालं. तुम्हाला बेन स्टोक्स माहितीच असेल, म्हणजे इंग्लंड संघातील एक प्रथित यश खेळाडू. इंग्लंड संघाचं कर्णधार पद सुद्धा भूषवलं. 2019चा तो त्याचा तुफानी फॉर्म आपण अनुभवला असेल. मग ॲशेस असेल, वर्ल्ड कप असेल, त्यावेळेला ना एक फार सुंदर वाक्य तो म्हणाला होता ते स्टेटमेंट ॲशेस सिरीजच्या नंतर की आय डोंट थिंक अबाउट द प्रेशर, आय थिंक अबाउट द अपॉर्च्युनिटी. हे स्टेटमेंट ॲशेसच्या दरम्यान करण्यामध्ये प्रेशर, अपॉर्च्युनिटी या गोष्टी का महत्त्वाच्या, तर त्याचं कारण आहे की हा उपांत्य फेरीचा सामना आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तुम्हाला प्रभावी कामगिरी करावी लागते. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तुमच्यावरती दबाव असू शकतो. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षांचं ओझं कधी कधी फार मोठ्या प्रमाणावरती ठेवलं जातं. पण या साऱ्या प्रवासामध्ये तुम्हाला या गोष्टी स्वीकाराव्या सुद्धा लागतात ना. आणि म्हणूनच म्हटलं जातं ना, ऍक्सेप्ट द सिच्युएशन, ऍडजस्ट द सिच्युएशन अँड ओव्हरकम द सिच्युएशन. रोहित गमरेचा पहिला चेंडू स्टंपच्या बाहेर या वेळेला चंदन तलवारसाठी हा चेंडू फिरवलेला पाहायला मिळाला होता. आणि विशेष करून जेव्हा तुम्ही मैदानात 5 षटकामध्ये 40 धावा बनवलेल्या आहेत, 41 धावांचं आव्हान, तिकडे नाणेफेकीचा कौल होतोय. मी विनंती करतोय अमितजी घाग यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पुढच्या सेमीफायनलचा उपांत्य फेरीचा पुढचा सामना सुरू होणार आहे. अमितजी घाग यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. हॅलो, दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. रोहा ग्रामीण असोसिएशन विरुद्ध श्री स्वयंभू धावेर महाराज असोसिएशन यांच्यामध्ये सेमीफायनलचा अमितजी घाग यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल होतोय. ओव्हर टू संदीप सर. तसेच ही मॅच संपल्यानंतर
चिठ्ठी एक काढली जाईल, प्रेक्षकांनी कुठे जायचं नाही, पॉवर बँकसाठी चिठ्ठी काढली जाईल. बरं, वळूया मैदानाकडे. निर्धारित 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूंमध्ये जेव्हा 41 धावा मैदानामध्ये बनवायच्या होत्या त्या अनालिसिसकडे आपण होतो. रोहित गमरे गोलंदाजीला आला, पहिला चेंडू निर्धाव टाकला, चंदनने थोड्या हलक्या हाताने खेळलं, 1 धाव त्याने बनवून पूर्ण केली. चंदन तलवार थोडं स्ट्रॅटेजिकली मैदानामध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि ते होणार. रोहित गमरेसारखा एक असा गोलंदाज आहे जो मैदानामध्ये फिंगर रोल्स करणं मैदानामध्ये जाणतो, त्याच्याकडे ते कौशल्य आहे, त्याच्यासोबत जाणं तो पसंत करतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 157 चौकार आणि 150 पेक्षा अधिक षटकार लगावले असताना रोहित गमरेसारखा गोलंदाज मैदानामध्ये एक वेगळं चॅलेंज निर्माण करतोय. तो म्हणतोय की या वेळेला थोडंसं मला मारून दाखवा. बघा, टप्पा घेतल्यानंतर हा अनपेक्षित चेंडू उसळला का, तर याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रेम कदम म्हणेल हो, तो अनएक्सपेक्टेड बाउन्स झाला होता. पण पाठीमागे असणारा यष्टीरक्षक या वेळेला मैदानामध्ये काय म्हणत असेल की नाहीये, मला माहिती होतं की रोहित गमरेचा हा चेंडू थोडा बाउन्सी येणार आणि मैदानामध्ये निर्धाव जाणार. या वेळेला मात्र फुलटॉस देऊन बसलाय हा ज्युसी फुलटॉस वाईड एज मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुद्धा निसटतोय. महेंद्र अंधेरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते, पण एकाच चेंडूवरती किती गोष्टी घडतात आपण पाहतोय. पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. अच्छा, पंचांनी रेफर केलाय की चला आता हा तिसऱ्या पंचांकडे जाऊया, आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया आणि मगच कन्फर्म डिसिजन आपण मैदानामध्ये देऊया. त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल, परंतु तिसऱ्या पंचांची ज्या वेळेला मदत घेतली जाते, गोलंदाज रोहित गमरेच्या हातातून हा चेंडू निसटला होता का किंवा त्याने जाणीवपूर्वक तो लोअर फुलटॉस त्याला करायचा होता का, काही वेळेला असे अनोखे एक्सपेरिमेंट केले जातात ना मैदानामध्ये आणि तुम्हाला ते करावे लागतात. बघा, या वेळेला आडव्या बॅटने खेळणार फलंदाज विशेष करून येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आला, इट्स अ नो बॉल. सो नो बॉल मिळाल्यानंतर फ्री हिट असणार आहे, त्या संधीचा लाभ उठवला जाणार. प्रेम कदमला मात्र थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये आपलं जे टायमिंग मिस झालं ना त्याच्यावरती तो विचार करेल की मैदानात असे मोठे फटके खेळत असताना टायमिंग मिस होऊन जमणार नाहीये. पण प्रेमला माहिती आहे इट इज ऑल अबाउट द लव थेरी आणि आता मैदानामध्ये थोड्या अंशी का होईना ती लवची फिलॉसॉफी बाजूला सारून तो मैदानामध्ये आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करणार. ऑफस्टम्पच्या बाहेर या वेळेला फलंदाजाला जाणीवपूर्वक चेंडू टाकला होता. फ्री हिट वरती मोस्ट ऑफ द टाइम फलंदाज मोठा फटका खेळतो किंवा त्याच वेळेला अक्रॉस द लाईन जातो, हे सगळं काही माहिती आहे. पण रोहित गमरेने खुश केले. बघा, तुम्ही ज्या वेळेला 41 धावा चेस करत प्रतिस्पर्धी संघ जेव्हा चेस करत आहे त्या वेळेला गोलंदाजी कशी करावी, त्या गोलंदाजीचे काही आराखडे असतात, त्या गोलंदाजीच्या बाबत काही प्लॅनिंग आपण मैदानामध्ये आखतो आणि ते सगळं काही मैदानामध्ये दाखवताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकलेले पाहायला मिळालेत. लास्ट मोमेंटला जाऊन मात्र आपली कमिटमेंट बघा, काय दर्जाचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. जुगल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते, जवळजवळ त्यांच्या हातातून चेंडू निसटलेला पाहायला मिळाला. पण नंतर जी कमिटमेंट नावाचा पार्ट आहे ना, या कमिटमेंटच्या बाबत एकदा समालोचनामध्ये मी म्हणालो होतो की क्रिकेट सी स्टँड्स फॉर क्रिकेट अँड सी स्टँड्स फॉर कमिटमेंट. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर एखाद्या छोट्याशा व्यवसायामध्ये असाल आणि त्याच वेळेला तुमच्या हाताखाली काही माणसं असतील तर ती किती जबाबदारीने काम करतात किंवा ती किती जबाबदारीने त्यांनी काम करावं याच्याबाबत फार वेळेला चर्चा होत असतं. क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा फार महत्त्वाचं आहे ना, क्षेत्ररक्षकांनी ती जबाबदारी घेणं महत्त्वाचं आहे. क्रिकेट हे सारं काही आपल्याला मित्रांनो मैदानात शिकवतं आणि आज रोहित गमरेच्या गोलंदाजीवर जुगलने ती शिकवलंय आपल्याला. या वेळेला मात्र फुल टॉस देऊन बसले. पुन्हा एकदा खराब चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय प्रेम कदमच्या बॅटमधून. प्रेम चोपडा हिसाब रोकडा 6 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 12 धावा धावफलकावरती आणि आज मैदानामध्ये प्रेम कदम धीरे धीरे हॉले हॉले कदम नाही मैदानामध्ये, या वेळेला चौकार षटकारांच्या पद्धतीने ती पावलं मोठी होताना पाहायला मिळालीत. पण थोड्या अंशी एक सूचना आहे आणि आमच्या व्हॉलेंटियर्सना सुद्धा सूचना आहे, जिथे जिथे आपले कॅमेरामन आहेत ते 3 पोल आहेत, 3 स्टँडिंग पोल आहेत, त्या ठिकाणी ते बरेच प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत तिन्ही पोलच्या खाली आणि ते स्टँड तुम्ही हलवताय. लक्षात घ्या, एक छोटासा मुलगा किंवा त्याच वेळेला एखादा युवक ते त्या ठिकाणी कॅमेरामध्ये चित्रीकरण करतोय आणि तो तुमच्या भरोशावरती सुद्धा आहे, स्टँडच्या भरोशावरती सुद्धा आहे, त्याच्यामुळे त्याला दुखापत होऊ नये याची आपण सुद्धा नोंद घ्यायची आहे.
प्रेक्षकांमधला दर्दी प्रेक्षक वर्ग आतापर्यंत रोह्यात मी खूप वेळा अनुभवलाय, पण त्याच वेळेला प्रेक्षकातला माणूस प्रेक्षक वर्ग सुद्धा जिवंत असणं फार गरजेचं असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 12 धावा धावफलकावरती झाल्यात आणि आपण ज्या स्पर्धेमध्ये चित्तथरारक, रोमहर्षक, काटेकी टक्कर वगैरे वगैरे सगळे काही शब्दप्रयोग आपण आत्तापर्यंत केले ना, तिथे 24 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. साहिल गुडेकर गोलंदाजीला आलाय. या गोलंदाजाकडून फार अपेक्षा असणार. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, अलीकडच्या काळामध्ये अष्टपैलुत्व ज्याने स्वतःच्या अंगी आणलंय, किंबहुना त्याच्यावरती मेहनत घेतले, असा गोलंदाज आहे साहिल गुडेकर आणि त्याच्यामुळे उंचपुरा गोलंदाज आहे. आपल्या शरीरयष्टीला साजेशी कामगिरी मैदानामध्ये ॲज अ बॉलर या पद्धतीने मैदानामध्ये सातत्याने दाखवत असतो आणि काम पोस्टाची वाडी संघाने मैदानामध्ये ज्यांना फार मोठ्या काही धावा बनवायच्या नाहीयेत, अशा वेळेला ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न जे काही आहे ते साहिल गुडेकरला मैदानामध्ये आणावं लागेल. विशेष करून गोलंदाजीच्या बाबत थोड्या अंशी आपण म्हणतो ना की ते अधिक कष्टाचे प्रयत्न मैदानामध्ये दाखवावे लागतील, पण ते प्रयत्न आज मैदानामध्ये साध्य होणार का? जेव्हा पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात, साहिल गुडेकर दुसऱ्या षटकासाठी सुरुवात करतोय. गुड शॉट. या वेळेला मात्र ते टायमिंग झालंय का बघायचं आहे. मैदानामध्ये चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय, 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेरही जातोय, पंचांचा इशारा येतोय. हा चौकार आहे आणि चंदन तलवारला या वेळेला जीवनदान आहे. जर थोडंफार वाचत असाल तर एक वाक्य म्हणजे अलीकडच्या काळात स्टेटस वाचतो ना आपण, तर त्यातलं एक वाक्य आहे की 1 मोमेंट कॅन चेंज द एंटायर गेम. हा तो 1 मोमेंट होता का, ज्याला तुम्ही क्रुशियल मोमेंट म्हणू शकता, तुम्ही त्याला टर्निंग पॉईंट म्हणू शकता, आणि याला काय म्हणाल? इथे प्रेक्षक वर्ग जे झाडावरती बसून या सामन्याचा आनंद लुटतायत ते सांगतायत की गर्दीचे सारे रेकॉर्ड, गर्दीचे पूर्ण रेकॉर्ड या टुर्नामेंटने आज ब्रेक केलेले पाहायला मिळालेत. किती बघा, प्रेक्षक मैदानाच्या बाहेर झाडावरती बसून सामन्याचा आनंद लुटतायत. त्याच्यामुळे गर्दीचे इतके रेकॉर्ड या मैदानाने तुटलेले आहेत की आता तुम्हाला इथे ज्याला आपण म्हणतो ना मुंगी शिरायला सुद्धा जागा नाही, अशा प्रकारची सिच्युएशन आलेत आणि झाडावरती बसून सामन्याचा आनंद लुटला जातोय. इतकं क्रिकेटचं प्रेम जे रोह्यामध्ये आहे ना ते तुम्हाला पाहायला इतर कुठेही मिळणार नाहीये आणि ही खऱ्या अर्थानं लोकप्रियता आहे. ही या क्रिकेट स्पर्धेने मिळवलेली खऱ्या अर्थानं एक शाबासकीची थाप आहे आणि त्याच्याबद्दल आपण कौतुक केलं पाहिजे. वळूया बॅक टू द क्रिकेट. 17 धावा धावफलकावरती झाल्यात, पण दोघांचं कौतुक करावं लागेल. चंदन तलवारला जीवनदान मिळालं. 4 चेंडूमध्ये तो 6 वरती आलाय. प्रेम कदम आता स्ट्राईक वरती आहे. 5 चेंडूमध्ये तो 10 वरती खेळतोय. ओ गुड शॉट. या वेळेला मात्र लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होणार, सीमा रेषेच्या बाहेर जाणार, प्रेम कदमच्या बाट मधून निघणार. दुसरा घे छक्का. या प्रेम कदमच्या दोन्ही षटकाराच्या दोन्ही कॅच झेललेल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे आजच्या रात्रीसाठी. लगेच यायचं आहे, थांबलात तर नंतर बक्षीस मिळणार नाही. प्ले विथ अ फ्रीडम, नॉट अ फिअर. फिअरलेस क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. आज मैदानामध्ये प्रेम कदम ते फिअरलेस क्रिकेट खेळतोय. या स्पर्धेतला लागोपाठ दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि आता आपण पाहतोय की कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होणार, सीमा रेषेच्या बाहेर जाणार आणि आणखीन एक चौकार मिळणार. अनेक वेळेला आमचे हर्षलजी मुंडे म्हणतात की जिसके बाजू में है दम वो है प्रेम कदम. आज मैदानामध्ये प्रेम कदम मैदानामध्ये छा गए, अशा प्रकारचा परफॉर्मन्स देतात. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 41 धावांना उत्तर देत असताना प्रेम कदमने सारं मैदान व्यापलंय. साईराज पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय. साईराज म्हणतायत की जर प्रेम कदम तुम्ही सामना जिंकून दिलात तर गुगल पेने तुमच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये लगेच ट्रान्सफर होणार. प्रेम कदमच्या बाट मधून या वेळेला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडू वाईडेश मिडविकेटचे क्षेत्ररक्षक, पण कॅच ड्रॉप. इट्स ऑल अबाउट द बॉडी लँग्वेज, इट्स ऑल अबाउट द प्रेशर.
आणि आज मैदानामध्ये ते प्रेशर पाहायला मिळालं मित्रांनो. साहिल गुडेकर बेंबीच्या देठापासून या वेळेला जोर लावून गोलंदाजी करतायत, पण अशा वेळेला प्रेम कदमने एक षटकार एक चौकाराने या पूर्ण गोलंदाजाची लय बिघडवल्यानंतर काय चित्र पाहायला मिळालं. 28 धावा धावफलकावरती आल्यात. तुम्हाला 41 धावा चेस करायच्या होत्या. क्षेत्ररक्षकांनी पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तर कॅच सोडले होते आणि याही ओव्हरला आपल्याकडून लास्ट मोमेंटला सुद्धा काही झेल त्यांच्याकडून सुटताना पाहायला मिळतात. त्याच्यामुळे दबाव पूर्ण दिसून येतोय. आणि आता हा दबाव साहिल गुडेकरच्या शोल्डरवरती जी जबाबदारी होती ना, त्या जबाबदारीचं ओझं आता फार वाटायला लागलंय आणि त्याच्यामुळेच आणखीन एक गोलंदाजाच्या मनामध्ये हा दबाव निर्माण केलेला पाहायला मिळाला आहे. चंदनने आज फार काही मैदानामध्ये बॅटच्या रूपाने बोललं नसलं तरी त्याला माहिती आहे की आपली साथ मोलाची आहे, जी प्रेम कदमसाठी आवश्यक असणार आहे. 29 आल्यात. ढिले हातोसे या वेळेला गॅप शोधण्याचा प्रयत्न झालाय जरूर. या वेळेला चेंडू जवळजवळ वाईडेस्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामधून सीमा पार होणार. क्षेत्ररक्षकांचा गाफीलपणा पुन्हा एकदा अंगलट येणार आणि हाही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार. चौकार. धावफलकावरती आल्यात. सामना जिंकण्यासाठी आता केवळ 8 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. खांब पोस्टाची वाडी या संघाने पहिल्या दिवशी भीम पराक्रम केला होता. कुणी विचार केला होता की क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये खांब पोस्टाची वाडी जिंकेल, पण त्यांना माहिती होतं की आम्ही जिंकणार, आम्ही खेळणार, आम्ही शेवटपर्यंत लढणार. खांब पोस्टाच्या वाडी संघाने जेव्हा दुसऱ्या दिवशीची ती पहाट उगत होती ना, तेव्हा त्यांनी मनामध्ये ठरवलं होतं की आम्ही जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरलेलो आहोत. आणि आज प्रेम कदम आणि चंदन तलवार तोच कॉन्फिडन्स घेऊन मैदानात आलेत. त्यामुळे 33 धावा धावफलकावरती. आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या चुका हा आज एक महत्वाचा लेसन असेल. त्याच्यावरती नक्कीच विचार करावा लागेल. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. त्या खेळामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं होतं. शुभम गायकवाड नवीन गोलंदाजीला जरूर आलेत, पण 12 चेंडू जेव्हा 33 धावा आल्यात, प्रेम कदम त्या 10,000च्या पारितोषिकांकडे मजल मारणार का, की प्रेम कदम आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणार का, या प्रश्नाचं उत्तर खांब आणि पोस्टाची वाडीचे खेळाडू अपेक्षा घेऊन आलेले जे पाठीराखे आहेत ना, ते मैदानामध्ये नक्की विचार करणार. शुभम गायकवाडचा हा चेंडू निर्धाव आलाय, त्याच्यामुळे काही चेंडू निर्धाव येणं गरजेचं असणार आहे. ओमेगा षटक हे मैदानामध्ये येते, कारण या षटकामध्ये तुम्हाला त्या 14 धावा बनवायच्या होत्या. ते अंतर आता कमी असणार आहे, कारण तुमच्याकडे 33 धावांमधलं जे अंतर आहे, म्हणजे 41चं अंतर जे काही आहे ते 8 मध्येच असणार आहे. आणि प्रेम कदम आता मात्र लांब 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 लचक फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या खेळताना त्याच्याकडून मात्र ही चुकी झाली की तो उंच फटका गेलाय. वाडेश मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, झेल टिपतायत आणि फलंदाज बाद होत आहेत. संदीप सर, मगाशीच प्रमोद शेड यांनी डिक्लेअर केलं की पुढच्या वर्षी या स्पर्धेचा जो संघ अंतिम विजेते पटकवेल त्याला 11 बाईक आणि मालिकावीर 4 व्हीलर, याबद्दल सर आपण काय बोलाल? अशा प्रकारचं रायगड जिल्ह्यातलं हे पहिलं पारितोषिक असणार आहे. त्याच्यामुळे ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची सुद्धा. आणि त्याच्यामुळे मला वाटतं पुढच्या वर्षी एंट्री घेताना, स्पर्धेच्या एंट्री घेताना आपली तारांबळ उडणार आहे, एवढं मात्र नक्की. एक गडी बाद 33. काय पारितोषिकांची खैरात आहे. आदरणीय प्रमोद शेट या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार, आणि त्यांनी ज्या प्रकारे या स्पर्धेचं प्रयोजन केलं, आयोजन केलं आणि जी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आणलेलं मैत्री चषक, त्यातील प्रत्येक इलेमेंट बघा, खेळाडूंसाठी भव्य दिव्य पारितोषिक, त्याच वेळेला प्रेक्षकांसाठी सुद्धा तितकीच भरपूर सारी पारितोषिक, आणि मग त्याच्या समवेत आलेल्या अनेक व्यक्तींचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात आला. ते व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातील होते, कोणी सामाजिक, राजकीय, वैद्यकीय किंवा त्याच वेळेला सांस्कृतिक, क्रीडा, या सर्व क्षेत्रातल्या मंडळींचा जेव्हा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात आला, तेव्हा या रंगमंचाला, या व्यासपीठाला सुद्धा एक वेगळं शोभा आलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि किंबहुना आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अभिमानाने सांगू शकतो की रोहा तालुक्यातील ही भव्य दिव्य स्पर्धा आपण याची देही याची डोळा अनुभवली.
खांब पोस्टाची वाडी संघ एक गडी बाद 34 वरती पोहोचलाय. शुभम गायकवाड थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये आपल्याला आपल्या षटकामध्ये प्रतिस्पर्ध्याने मॅच जिंकू नये असं करण्याचा प्रयत्न करतोय. पण चंदन तलवार आज प्रत्येक खेळाडूच्या भावनांशी खेळताना पाहायला मिळतोय. बघा फार मोठे फटके खेळत नाहीयेत, पण ते मोठे फटके खेळताना त्याच्यामध्ये जी कल्पकता असावी लागताना ती मैदानामध्ये पाहायला मिळाले. म्हणजेच बॅकफूटवरती जायचं, लेटकट करायचा, चेंडू येण्याची वाट पाहायची आणि मग त्याची वाट लावायची, पण ती अगदी स्मूथली अगदी मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजालाही कळावं नाही अशा प्रकारे. या वेळेला मात्र चांगलं टायमिंग साधलं जात आहे. वायडेश मिड विकेटला तो चेंडू ट्रॅव्हल होतोय. 36 अधिक 6 42 वरती पोहोचतोय आणि अर्थातच हा सामना खांब पोस्टाची वाडी मैदानामध्ये जिंकतायत, अंतिम फेरीमध्ये धडक मारतायत. मनपूर्वक अभिनंदन. जी घाग यांना की आपल्या हस्ते आपण एक कुपन काढायचं आहे. सगळ्यांनी आपलं तिकीट बघा, तिकिटावर लक्ष ठेवा. पॉवर बँकचं पहिलं कुपन अमितजी घाग यांच्या हस्ते पाहायचं आहे. कोण भाग्यवान विजेता ठरतोय? एक तिकीट काढा आणि अमितजी घाग यांच्या हस्ते तिकिटाचा नंबर आलेला आहे 6899 6899 6899. आहे का कोण? पॉवर बँक 6899 6899. धावत आलंय काय? आलंय काय? हात वर कर ये. आणि अमितजी घाग यांच्या हस्ते त्यांनी बक्षीस कुपन काढलं आणि लगेच बक्षीस लागलेलं आहे. पंच सामना चालू करून घ्या तुम्ही. अजून 3 बक्षीस आहेत. जसे जसे सामने होतील तशी बक्षिसं काढू आपण. पॉवर बँक आणि बघा कुपन जुळलेला आहे 6899. मी अमितजी घाग आणि संजयजी गायकवाड, सुमितजी आगळे, किशोरी तात्या यांना विनंती करतो. प्रशांत शेळके धाटाव विजेत्याचं नाव आणि तुमच्या विभागामध्येच गेलेलं आहे. पहिला पॉवर बँकचा विजेता ठरलेला आहे प्रशांत शेळके धाटाव. चला पंच सामना चालू करून घ्या. त्यानंतर थोड्याच वेळात रील स्पर्धेचा देखील आपण विजेता डिक्लेअर करणार आहोत. जवळजवळ 80 ते 90 रील्स या स्पर्धेसाठी सहभागी झालेले आहेत. त्यातून आम्ही 3 चांगले रील काढणार आहोत. ओर टू कॉम्बॉक्स. चला पंच सामना चालू करा. प्रेक्षकांना विनंती आहे सीमारेषेच्या थोडं पाठीमागं बसायचं आहे. थोडंसं पाठीमागं बसा. अलॉट गर्दी आहे आम्ही पण समजू शकतो. आणि या सामन्याचा सामनावीर या सामन्याचा सामनावीर ठरतोय प्रेम कदम. मी विनंती करतो किशोरतात्या मालुसरे आणि राकेशजी मस्कर आपल्या हस्ते प्रेमला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. प्रेम कदम आपण यायचं आहे. बऱ्याच दिवसांनी त्याची बॅट शांत होती आणि त्यांनी असा टाईम निवडला की अगदी परफेक्ट टायमात आपल्या संघाला फायनलमध्ये घेऊन गेलेला आहे. बरेच जण बोलवते प्रेम कदम संपला, पण त्यांनी सांगितलं मी अजून संपलो नाही, योग्य वेळेची वाट बघत होतो.
साईराज पाटील याच्याकडून पण 1,500 रुपयाचा पारितोषिक आहे प्रेमसाठी. 2,000. आणि एक षटकार त्यांनी बॅनरला मारलेला आहे, त्याचे पण 500 रुपये. निखिल पारवे, दर्शनजी मांडुसकर ते बक्षीस द्यायचं आहे. निखिल पारवे आपण यायचं आहे, दिलेला आहे. आणि खरोखर आमच्या विभागातील संघ आहे तो अंतिम फेरीत गेला, त्यामुळं क्राऊड फायनलपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि गोळे साहेब हारलेले तरी पण ते कौतुक करतायत. हॅलो हॅलो, चला मॅच चालू करून घेऊया.